मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील फरार आरोपी सुदर्शन घुलेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. वाल्मिक कराडच्या शरणागतीनंतर सीआयडी सुदर्शन घुलेच्या मागावर आहे. घटनेला 25 दिवस उलटले तरी सुदर्शन घुलेला शोधण्यात पोलीस अपयशी ठरतायत. अशातच आता सुदर्शन घुले याने देश सोडला असावा अशी शंका उपस्थित केली जाते. त्यामुळे संतोष देशमुख यांची हत्या करणारा घुले नेमका गेला तरी कुठे, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 3 आरोपी अजूनही फरार आहेत. त्यापैकी एक सुदर्शन घुले याचा या हत्याकांडाशी थेट संबंध असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे गेले 25 दिवस बीड पोलीस आणि सीआयडी सुदर्शन घुलेचा तपास करतायत. सुदर्शन घुले हा सराईत गुन्हेगार असल्याने त्याच्या मागावर 7 पथकं तैनात करण्यात आली आहेत. याशिवाय इतर राज्यातही सीआयडी तपास करतायत. परंतु आता सुदर्शन घुले हा रस्ते मार्गाने नेपाळला पळाला असावा अशी शंका उपस्थित केली जाते. या आधीही त्याने नेपाळला पलायन केलं होतं. त्यामुळे सुदर्शन घुलेने देश सोडल्याची शक्यता वर्तवली जाते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष देशमुख यांच्या हत्येला सुदर्शन घुले कारणीभूत आहे. संतोष देशमुख यांना बेदम मारहाण केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. यावेळी सुदर्शन घुले याने वाल्मिक कराडला फोन केल्याचं बोललं जातं. त्यानंतरच सुदर्शन घुले हा फरार झाला. सुदर्शन घुले नेमका कोण आहे यावरही एक नजर टाकूया. सुदर्शन घुले हा बीड मधील केश तालुक्यातील टाकळी गावचा आहे. 27 वर्षीय सुदर्शनचं केवळ 7वी पर्यंत शिक्षण झालंय. तो ऊसतोड मुकादम म्हणून काम करायचा. तसेच तो उचल घेऊन कामाला न आलेल्या मजुरांकडून वसुली करायचा. राजकीय नेत्यांच्या संपर्कात असल्याने घुले हा मोठा झाल्याचं सांगण्यात येतं. धनंजय मुंडेंशीही सुदर्शन घुलेचे संबंध आहेत. त्याच्या घरी फक्त त्याची आई असते आणि त्याच्या वडिलांचा आधीच मृत्यू झालाय. सुदर्शन घुले हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न तसंच दमदाटी करणे आणि मारहाण करणे अशा गुन्ह्यांची नोंद आहे. परंतु राजकीय पाठिंबा असल्याने घुले याला कायद्याचं वचक नसल्याचं बोललं जातं. एकीकडे घुलेने देश सोडल्याची शंका उपस्थित केली जात असली तरी त्याच्या नावाने अजूनही देशमुख कुटुंबियांना दम दिला जात असल्याचंही बोललं जात आहे. धनंजय देशमुख यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे. मी पोलीस स्टेशनमध्ये असताना एकाने सुदर्शन घुलेचा फोटो दाखवून धमकी दिल्याचं देशमुख यांनी सांगितलंय. त्यामुळे पोलीसच यांना मदत करतायत की काय अशी शंका उपस्थित होतीये. तसेच वाल्मिक कराडला लपवण्यासाठी सुदर्शन घुलेला लपवला असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. त्यामुळे वाल्मिक कराड शरण आला पण सुदर्शन घुले अटकेत कधी येणार असा सवाल देशमुख कुटुंबियांकडून केला जातोय. अशाच बातम्यांच्या अपडेटसाठी आणि नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा.